लक्ष्मीच्या देवळाच्या तटाचा मोठा दरवाजा बंद होता. तोंडापुढच्या पिंपरणीच्या झाडाला बत्ती टांगली होती. पारावर चौघडा वाजत होता. जवळच तिकिटांची पुडकी टेबलावर मांडून 2 माणसं खुर्च्यावर बसली होती. 5-25 पोरांची त्यांच्या भोवती मिठी पडली होती. बत्तीच्या उजेडात त्या दरवाजात दर्शनी उभा करून ठेवलेला एक फळा दिसत होता. रंगीत खडूनी बरबटलेल्या त्या फळ्याकडे काही पोरं नुकतीच टक लावून बघत होती. काही अक्षरं लावण्यात गुंगली होती, काही त्यांच्या मोठ्यानं अर्थ लावीत उभी होती. एक अक्षर तुटक वाचून झाल्यावर मग एका दमात तो शब्द मोठ्यानं म्हणत होते. मजा होती. गणगट्याला चिंचचा गोळा लावून तो तोंडात रवी फिरवल्यागत फिरवत राहावा तशा मजेनं ती पोरं चव घेत उभी होती. बत्तीचा तो भगभगीत उजेड बघून रानात निघालेला रामा लवार भाल्याची काठी टेकत देवळापुढं आला. पिपरणीच्या पारावर उभा राहून थोडा वेळ त्यानं चौघडा ऐकला. त्यातली चव गेल्यावर मग तो फळ्याकडे आला. फळ्यापुढच्या कोंडाळ्यात शिरून पोराला म्हणाला, काय लिवलंय हे? ते पोरगं म्हणाला, वाचून बघ की. मला वाचायला आलं असतं तर लेका तुला कशाला विचारलं असतं? असं म्हणून त्याने दुसऱ्या पोराला म्हटलं, काय रे, तमाशा आहे वे? नाही, नाटक आहे. कोणचं? पौराणिक येत्या शिक. स्वतंत्र सामाजिक. लवार चकित झाला. म्हणाला, म्हणजे रे कसलं? बघितल्या बिगार आम्ही तरी काय सांगावं तुला? अरे पण त्याला नाव गाव शेंडा बुडका काय हाय का नाही? काय गा नाव तर काय नाटकाचं? पायाचा दगड. लवाराला या नावाचं पोट भरून हसू आलं. हसून दमल्यावर तो सुताराच्या गणाला म्हणाला, अरे पार्टी कोणची आहे? गावातलीच आहे. त्याला आणि हसू फुटलं. इकडेच हसता हसता त्यानं हातातला भाला मजेने एका पोराच्या पोटाला लावून विचारलं, अरे ते काय लिवलंय ते वाचून तर दाव. भाल्याचं फळ टोचला पोटाला लागताच त्या पोरानं बेडकागत टणकन उडी मारली आणि लांब जाऊन तो म्हणाला, आईला पोट फाडतोस काय माझं? मग लवारानं गणा सुताराच्या पाठीत एक बुक्कन बुक्की घालून म्हटलं, अरे वाच की ते. सुताराचा गणा धडा वाचावा तसा तो बोर्ड वाचू लागला. आज रात्री 10 वाजता वडगाव मुक्कामी वडगाव नाटक मंडळींनी बसवलेला खास संगीत 3 अंकी 100% विनोदी. पायाचा दगड या नाटकाचा प्रयोग लक्ष्मीच्या देवळात अवश्य पहा. याल तर हसाल, न याल तर फसाल. प्रमुख पात्रे व भूमिका: चंद्रकांत भीमगोंडा पायगोंडा पाटील, बाबासाहेब भूमिका अन्नू वड, रावसाहेब विनोदमूर्ती सरावण्या मांग, डॉक्टर गायतोंडे मल्हापा राजाराम हत्ती, रामा धनजीराव शिर्के, माई गुळकर्णी मास्तर, सरला दादू दगडू नावी, सुषमा प्रश्नचिन्ह, दिग्दर्शक आनाब्या परीट. गणा वाचत होता आणि लवारी हसून हसून मुरकोंडी वळत होती. शेवटचं पार्टाचं नाव ऐकून त्याला बेजान हसू फुटलं. ते पोटात मावणं तसं आपलं पोट धरून तो मटकन खाली बसला. दोन्ही पाय पसरून ढुंगणावर बसला आणि आभाळाकडे तोंड करून खदाखदा हसला. हसू आवरणा तसं तिथेच उठला आणि बाजूला पळाला. लांब जाऊन एकटाच गाडभागत उभा राहिला. त्या तटातल्या आतल्या बत्तीचा उजेड वर आभाळाला जाऊन भिडला होता. आत गोमगाला चालत होता. मोठा दरवाजा त्याला एकदा पोर्टाचा आनाब्या दिसला. तसा लवार जागचा हल्ला त्या दारावर येऊन धडका देत म्हणाला, अगा ये दार उघड की. आतनं आवाज आला, कोण आहे? म्या हाय म्या, लवाराचा रामा. काय काम आहे? आनाब्याला भेटायचं आहे गा. तो आता आत कामात आहे. काय सांगायचं तर सांग. असं म्हणून त्यानं किंचित दार उघडून फटीतनं तोंड बाहेर काढलं. तसा लवार आत घुसला. आडदांडपणानं रेटत आत गेला. लवाराबरोबर दारावरचं ते पोर हमरी तुमरीवर आलं. तवर दारावर आणि एक घोळका आला. लवाराला सोडून देऊन त्यानं चालाखीने दार दडपलं आणि आतनं कडी लावून घेऊन ते देवळात पळालं. घोंगडी आडवी बांधून जिथं रंगपटाची खोली तयार केली होती तिकडे गेलो आणि त्या गोमगाल्यात आणाब्याला शोधू लागलो. त्या एकखणी टिचबर रंगपटात कुणाची तोंड कुणाला ओळखू येत नव्हती. जो तो आपल्याच नादात गर्क होता. 2 रंगवलेली पात्र लालभडक तोंडांनी इकडे तिकडे फिरत होती. बाकीची पोरं खुळ्यागत त्यांच्या तोंडाकडे टक लावून बघत होती. जरा कच्ची पात्र आपली भाषणं जोरजोरात पाठ करीत होती. एका कोपऱ्यात बत्तीजवळ मेकअप मास्टर पात्रांची तोंड रंगवत होता. त्याच्या त्या रंगकामाच्या करामतीकडे काही पोरं घोळक्यानं बघत होती आणि मांडी घालून देवागत गप्प बसली होती. काहींचं चित्त त्या उघड्या रंगाच्या पेटीकडे होतं. एवढ्या बारीक नजरेनं बघूनही ती कला काही समजत नव्हती. तो एक मोठा मजेशीर जादूचा खेळ होता.
त्याच जागेत वर आडव्या तिडव्या दोऱ्या बांधल्या होत्या. त्यावर नाना तऱ्हेचा वेश दिसत होता. अजूनही पोशाख येत होते आणि ते येतील असे त्यावर टाकले जात होते. त्यात रंगीबिरंगी पातळ होती, कोट होते, इजारी होत्या, सगळं होतं. एकमेकात गुंतापून गेले होते. अनाब्या तो पोशाख नीट लावत उभा होता तसं ते दात दडपून आलेलं पोर घाईनं म्हणाला, अनाब्या, का र? ते पोर समोर आलं तसं अनाब्या खवळला. ओरडून म्हणाला, अरे दार सोडून इकडं कशाला आलायस? सगळी हितच कशाला मरतात काय कळत नाही. मेकअप मास्टर निमताला टेकला होता. तोही आपलं काम थांबवून केविलवाण्या स्वरात म्हणाला, अनाब्या, आता काम पुरं बाबा. अनाब्या हबकला. त्याच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाला, का हो, काय झालं? भोवतालच्या पोराकडे बोट दाखवून तो म्हणाला, आता ही जत्रा बघा की. ह्या गोंधळात माझं तरी काही चित्त लागतंय वे बाबा. एक जण बाटली उचलतोय तर एक जण पावडरचा डबा उघडतोय. यातनं मला काही काम निभायचं नाही बघा. अनाबा विंचवागत तरतरात तिकडे गेला. दात चावून राग गिळला आणि हात जोडून त्या पोरांना म्हणला, ए माझ्या बाबांनो, उपकार करा आणि त्या बाहेरच्या आवारात जाऊन बसा. हात जोडतो तुम्हासनी. उठा उठा. अनाब्याची ही विनंती ऐकून जरा हालचाल झाली. अगदी तोंडाजवळ तोंड नेऊन बघत होती ती पोरं जरा मागं सरली आणि ती मागं सरली तशी मागची पुढं घुसली. मगाशी आलेली ते पोर अजून तसंच उभं होतं. त्याला बघून अनाबे पुन्हा खवळला. का रे, जा की दारावर. म्या नाही बा. का र? माझं कोण ऐकत नाही बा तिथं. दाबून माणसं आत घुसतात. कुणाला सोडावं आणि कुणाला नाही. तवर एकजण ओरडत आला, अनाबे कुठे आहे? अनाबे कुठे आहे? काय? मी इथं आहे. शाळेला 56 हाका मारला तर कोणी दार उघडायला तयार नाही. शेवटाला भिंत चढून वरनं उडी टाकून आत आलो. ही घ्या 3 पातळ. साहेबी टोपी कुठं गावली नाही बाबा. लय हिंडलो. आईला पाय दुखायला लागलो. असं म्हणून त्यानं शर्टाच्या गुंड्या सोडल्या आणि गळ्याभोवतालचा घाम पुसत तो उभा राहिला. तशी अनाब्यानं गुलाब हिरवड्याला हाक मारली. हिरवड्याचा गुलाब स्टेजवर सुताराला मदत करीत उभा होता. ते काम सोडून धावपळीत तो अनाब्याकडे आला. त्याला आल्या आल्या अनाब्या म्हणाला, तुझी कसली अवस्था? काय झालं? ही बघ माणसं किती आत आल्यात ती. हकलतो की सगळ्यासनी. आधी दारावर एक नेटका माणूस उभा कर. तसा शेजारीच अंग चोरून उभा राहिलेला रामा लवार समोर जाऊन म्हणाला, म्या राहू का दारावर? हिरवड्या बोलला, मग विचारतोस काय त्यात? जा उभा राहा जा. एक माणूस आज सोडू नको. लवार लगबगीने हातात भाला खेळवत दारावर जाऊन उभा राहिला. नजर चुकवून आत घुसलेली माणसं घोळक्या घोळक्यानं आत हिंडत होती. काही नुसतीच उभी होती. कोण कामात असल्याचं आव आणत होता. इकडे तिकडे आणि तिकडं इकडं करणारे ह्या माणसांना बघून हिरवड्या ओरडून म्हणाला, बिनकामाची माणसं आधी बाहेर व्हा बघू. आपल्या मनात न बाहेर व्हा, नाही तर अपमान होईल. चला बाहेर व्हा. त्या आवारातल्या माणसांनी हिरवड्याचं बोलणं चित्त देऊन ऐकलं. पण कोणाचंच जागचं हलायला तयार नाही. कोण पाय काढायला तयार नाही. हे बघून हिरवड्या अनाब्याला हळू आवाजात म्हणाला, आता जी आत आल्यात ती असू द्यात. उगा निष्कारण तंटा नको. नाहीतर खेळ उभा राहायचा आणि बाहेरनं दगड यायची. अनब्या म्हणाला, बघ बाबा, मला तर काय सुचना झालं. मला तर कुठं सुचतंय. तो फ्लॅट कसा उभा करायचा हे 3 तास झालं कळणं झालंय. मगाधरनं तीच कुस्ती चालली आहे. आणि हे सुतार काय करतंय? कशाचा सुतार? सुतार काय अत्तार? काय झालं काय त्याला? काय सांगू तुला? अरे त्याला धड खिळं बी मारायला जमणार. 10 जागी ठेवलंय. अनाब्यानं बजावलं, काय बी कर, परत 10ला म्हणजे 10ला नाटक सुरू झालं पाहिजे बघ. ते म्या बघतो. कापडं सगळी आली नव्ह? कुठली सगळी? एक आहे तर दुसरं नाही. काय नाही? अजून साहेबी टोपी नाही, हिरोला लोकरीची ड्रेस नाही, हिरोईनला जर्जेटची 2 लुगडी तर नगोत. कुठं आलंय सगळं? अरे नाना कुलकर्ण्याकडे गावतील की कापडं. मग ती आणायला काय आता म्या जाऊ? आता तर 8 वाजला. अवघी 2 की 3 पात्र रंगवली. मग बसायला होतं रंगत लवकर. बसायचं होतं रंगत लवकर. अनाब्याला ते सहन झालं नाही. तो भडकून म्हणाला, गुलब्या, आता मी बोलावं तर तुला वाईट वाटत. एक बत्ती तर होती का इथं मघापातूर? ही सारी व्यवस्था कोणी करायची? तू का म्या? अरे मी तरी किती ठिकाणी मरणार. मग हे आधी अंगावर घ्यायचं नाही. हे ऐकून हिरवड्यानं मान खाली घातली आणि तो नाराजीनं म्हणाला, म्हणजे हे सगळं पुढं होऊन करतो ते झाक मारून झुणका खाल्ल्यागत म्हणून की. स्टेजवरनं सुतारानं हाक मारली, ए गुलाब हिरवड्या. अरे आलो आलो असं म्हणून तो तिथंच उभा राहिला. तशी आणि हाक आली, अरे अनाब्याला घेऊन जरा इकडे ये. मग ते दोघेही त्या स्टेजकडे गेले. दगड मातीतनं तात्पुरतं कमरे एवढं उभं केलेलं तर स्टेज अजून रिकामच होतं. चारी बाजूनी वासे आणि एळव्याच्या उंच काट्या तेवढ्या उभ्या होत्या. समोरच्या बाजूला बत्त्या टांगायला एक वासा आडवा बांधला होता.
बोडक्या माशीगत दिसणारं ते भूड स्टेज बघून अनाब्या कळवळून म्हणाला, गुलब्या, अरे कवा रे उरकणार हे सगळं? गुलाब तसा धीरवान पुरुष होता. सहज बोलावं तसं तुम्हाला, आता होईल की, लय झाला तर 10-11 वाजतील, पण नाटक व्हायचं थांबतंय वे. हे दोघं जवळ आले तशी सुतारानं हत्यार बाजूला ठेवली आणि जवळ एक पिचकारी सोडून तो म्हणाला, बत्तीची झळ फ्लॅटला लागलं म्हणजे होता नव्ह का? त्याचा बंदोबस्त करून टाकला बघ. काय केलं? तोंडाचं 2 फ्लॅट हाताभर कापून काढलं वरनं. लढाई मारल्याच्या आवेशात त्यानं पुन्हा विचारलं, कसं काय, झाक केलं का नाही? कापलेला फ्लॅट खाली आडवे पडले होते. मुंडकी उडवल्यावर धड दिसावं तशी कळा त्यांना आली होती. सुताराचा हा पराक्रम बघून अनब्या डोक्याला हात लावून खाली बसला. इवळून म्हणाला, अरे येड्या सुतारा, हे र काय केलंस? अनाब्याकडे शिफारस मिळवायला गेलेला सुतार तोंड वाकडं करून बसून राहिला. झोपलेल्या माणसाला हलवून जागं करावं तसं त्याला हलवून हिरावड्या म्हणाला, अरे फ्लॅट कापलंस तरी कसं? तुझ्या बाचा होता होय ह्यो? आनाबा खाली मान घालून बसला. तो तसाच. त्याला काही सुचना. एरावड्या तोंडाला फेस येईतोवर तणतणू लागला तशी सुतारानं आपली हत्यारं गोळा केली आणि कारखोटीला मारून तो उठला. पोटात ढवळून आल्यागत अनाब्या म्हणाला, अरे कुठं रे निघालास? एक नाही, दोन नाही न बघता सुतार पुढं चालला. मग हे दोघेही उठले. त्याला अडवून म्हणाला, अरे असं रे काय? सुतार तुंबून म्हणाला, सोडा मला, माझी वाट अडवू नका. चुकलं बाबा, मग तर झालं. मला हे जमायचं नाही. एखाद्या शाण्याला बोलवा आणि काम करून घ्या. अनाब्या त्याचा हात धरून म्हणला, अरे चुकलं की आमचं, चल मागं फिर. फुकट रावायचं आणि वर तुमचं बोलून घ्यायचं. कोणत्या देवानं सांगितलं हे? जवळ उभा राहिलेला हिरवड्या त्याच्या पुढे गेला आणि खाली वाकून त्याच्या पायावर डोकं ठेवून मला, बोललो शाण खाल्लं. पुण्यांडाव तोंडातनं शबूत काढला तर मोजून 5 पायतान मार. सुताराला दया आली. तो न बोलता माघारी फिरला. गुंडाळून काकोटीला मारलेली हत्यारं त्यानं पुन्हा सोडली आणि मनाला येईल तसा एक एक फ्लॅट उभा केला. खटाखटा खिळे ठोकत राहिला. त्याला काही सांगायची सोय राहिली नाही. त्याच्या मदतीला उभा राहिलेला हिरवड्या तोंडचं पाणी पळाल्यागत घाबरा होऊन तो काय करतोय ते बघत नुसता उभा राहिला. पोटात डचमळू आलं तरी त्यानं तोंड उघडलं नाही. आण्याबा तिथेच उठला. आण्याबा तिथून उठला. तो रंगपाटात जाऊन डोकं धरून बसला. त्याला बघताच मेकअप मास्टर काम सोडून म्हणला, आण्याबा, काय जरा बघा की आमच्याकडे. बसल्या बसल्या तो म्हणला, काय बघू? 2 तास झालं रंगवायला लागलोय राव, तर अजून चहाचा एक घोट मिळाला नाही. चहा मागवा राव. त्याच्या चहाची व्यवस्था करून अनब्या खिशातून एक बिडी काढली आणि ती पेटवून तो शांतपणे झुरके घेत बसला. तोवर दारावरचा रामालावार घाईघाईनं आत आला आणि म्हणाला, अनाब्या, माणूस बेजान गोळा झालाय बाबा. आता काय ऐकत नाही, सोडू काय त्यासनी आत? अरे अजून कशात काय नाही आणि तू माणसं कशाला आत सोडतोस? ती काय ऐकतात वे? ऐकत का नाहीत? जा दारावर, हलू नको. धवार दरवाजापर्यंत गेला आणि पुन्हा माघारीला. अनाब्या, ए अनाब्या. काय र? पाटलाच्या घरची मंडळी आल्यात. मग त्यासनी आज सोडू नव? अनाब्याला कोडं पडलं. काय करावं हे कळना. आलं आत घ्यावं तर एक, न घ्यावं तर एक. अजून स्टेजवर उभं राहिलं नाही, पात्र रंगली नाहीत. अनाबा गप्प उभा राहिला. बघून तो पुन्हा म्हणाला, मग काय करू सांग बघू. बिडीचा एक भक्कम झुरका घेतो म्हणाला, तिकीट तर काढल्यात काय त्यांनी? लवार हसून बोलला, खुळं का शाणं राव तुम्ही? पाटील मंडळीसनी तिकीट काढायला लावता होय? मग खेळ होईल का तुमचा? अनाब्या पुढचं नाही एकदा जोरानं म्हणाला, जा जा, सोडता जा तासनी आता आणि पुढच्या जाजमावर बसव तासनी. लवार गेला आणि 10-15 बायका आणि 20-25 बारकी पोरं आत आली. पाटलीनबाईंनी सगळी गल्लीच आपल्या संघ आणली होती. त्यांना बघून अनाब्यानं आणि एक विडी पेटवली आणि तो गुमान रंगपटात गेला. त्याच्या मागोमाग ती बारकी बारकी पोरं धावत पळत त्या रंगपटात घुसली. त्यातली काही त्या स्टेजकडे गेली आणि सुताराच्या पायात घुटमळू लागली. कोणी खाली पडलेले मोठे मोडले उचलून खिशात कोंबू लागला. काही त्या रंगीत फ्लॅटवर बोट फिरवून बघू लागली. रंगपटात मेकअप मास्टरच्या भोवती माकडागत सगळी गोळा झाली. गळ्यात गळा घालून बघू लागली. शाळेत मास्तरला प्रश्न विचारल्यागत त्याला विचारू लागली. काही शहाणी पोरं आपलं ज्ञान दुसऱ्याला करून देऊ लागली. पाटलाच्या पोराचं ध्यान वर आडव्या बांधलेल्या दोरीवर कपड्याकडे गेलं आणि ते कपडे विस्कटून मोठ्यानं म्हणाला, ए पोरानो, आमच्या अक्काचं लुगडं बघा हे. आमच्या आईचं बी आणलं या की, असं म्हणून दुसरं पोरगं धावलं. आमच्या दादाच्या कोट आहे का रे त्यात? असं विचारून ते तिसरं पोरगं कोट शोधू लागलं. तशी एका अंगानं दोरी खाली आली आणि सगळी कापडं उभ्यानं ढासळली.
आनब्या ओरडला, ए पोरांनो चला बाहेर व्हा, आधी बाहेर व्हा. पोरं जागचीच हलनात. तसा तो उठला, एका अंगानं सगळी पिटाळू लागला. जाता जाता एका पोरानं त्या पाटलाच्या पोराला सांगितलं, ते बघ तो पाव. कुठं रे? तो काय तो खुर्चीवर आहे. ती सगळे पोरं बाहेर हकलून अनाब्या आत आला तसा रामालवार पळत येऊन म्हणाला, नाना कुलकर्ण्याची माणसं आल्यात. अनाब्या फुकट तावला, ओरडून म्हणाला, मग काय करू? त्यासनी आज सोडू नवं? जरा थांब म्हणावं बाहेर, नाटक काही संपत नाही तवर. ते म्हणतात आम्हाला आज सोडा, नाही तर आमची कापडं परत द्या. अनाब्या खेकसला, सोड सोड त्यासनी आज सोड. लवार गेला आणि अनु वडू अनाब्याकडे येऊन म्हणाला, साहेबी टोपी गावली व्हय? नाही. आणि कोट पाटलून? ते बी नाही. मग वड इरमून बोललो, आईला मग त्या कामात काय चव राहिली राव. ह्याचं बोलणं ऐकून इतर पात्रही गोळा झाली. हिरोची भूमिका करणारा भीमा पाटील रडव्या सुरात म्हणाला, आण्याबा आमचा डरेस का? त्या लव शीनला उलनची पाटलून नाही आणि मग कशी शीन वाटणार तो? माझं काम स्पेशल पडणार, सपशेल पडणार. सगळ्यात चुतड्या उडणार कामाचा. माझं राहू द्या, हिराईनला जॉर्जेटचं लुगडं तर नको वय. लाल भडक तोंड रंगून बसलेला पाटलाचा शिद्या धमकी वजा बोलला, अनाब्या जर्जाचं लुगडं नसलं तर म्या नाही बा काम करणार. अनाब्याचं डोकं उठलं. त्या तावा त्यानं दोरीवरचे सगळे कपडे विस्कटले आणि नाटकातल्या स्वागतागत तो आपल्याशीच बोलू लागला, महिनाभर बोंबलतोय की बाबांनो कापडं जमवा, इथं एकट्यानं काय जीव द्यायचा? तो हेरवड्या तर नुसता पळून खेळतोय. एक काम धड नाही. कापडं कापडं काय करता, एका तासात गोळा करतो म्हण. ह्याच्या बाण शिवून ठेवलात का नाही कापडं? अनाब्याचा पट्टा जोरात आला होता, पण मेकअप मास्टरमध्येच हाक मारली आणि तो बोलायचा थांबला. काय हो म्हणत बघत राहील. मेकअप मास्टर हसून म्हणाला, जरा इकडे या. काय? तो जवळ गेला तसा मेकअप मास्टर म्हणाला, दाढी न करताच रंगवायचं वय ह्यासनी. रंगवायला बसलेले शिर्के समर्थन करून म्हणाला, अरे बाबा कालच केली या दाढी, आता काय सांगावं यासनी. मेकअप मास्टर म्हणाला, आणि पाहुणं मिशा कुणी काढायच्या? शिर्के निश्चयानं बोलला, म्या नाही बाबा मिशी काढणार. आई बा हे तर माझं. मिशा बोडल्या तर बा काय म्हणल मला? आणि मग हो कसं रंगवायचं? आणि बा कळवळून म्हणाला, माझ्या आई पाया पडतो तुझ्या. जा लवकर जा, दाढी मिशी दोन्ही खरडून घे जा. अरे जा की उठ. शिरक्याचा धनाजी चुळबुळ करीत उठला आणि खालच्या पट्टीत बसून सूर लावून म्हणाला, अनाब्या माझ्या भूमिकेला मिशा आहेत नव? हत की, मग मिशा बोडायचं काय कारण? त्या काढून दुसऱ्या लावायच्या. मग एवढी उसावर करण्यापरस हाय तर त्या असनात का? तुला ते नाही कळायचं, तू आधी जा बघू. नाईलाजानं शिर्के निघाला. रात्रीचाच न्हाव्याच्या घर धरला चालला. मुळातल्या चांगल्या मिशा खरडून दुसऱ्या कशा पै लावायच्या हे कोड त्याला उलगड येणं. तो गेला आणि तो केव्हा परत येतो ही काळजी करत अनाब्या बसून राहील. तसा मेकअप मास्टर म्हणाला, अनाब्या त्याचा दुसरा फेर घेऊ द्या की राव. चहाचा दुसरा फेर घेऊ द्या की राव. करतो व्यवस्था, जरा थांबा. मेकअप मास्टरनं पुन्हा विचारलं, ह्यांच्या मागं नाटक बशिवल्यात नव्ह तुम्ही? बशिवल्यात की. मग कसला माहितगार हो तुम्ही? काय झालं? राव चहाचं आधान इकडं सारखं चुलीवर चढल्याला पाहिजे. 100-150 का कप तरी त्या लागणार नाही वय आज तुम्हाला. असं 10 चहा मागून कसं वागल? अनाब्याच्या काळजात भसकाच पडला. तो या चहाच्या विचारात गडून गेला. तोवर बाहेर गल्ल्यावर बसलेला एक गडी आत आला. त्याला बघून अण्णाबा म्हणाला, काय म्हणतीया इकरी? कशाची इकरी? काय झालं? अवघा 10-5 रुपयाचा गल्ला जमलाय. अनाब्यानं उपाय सुचला, अरे मग बाजा वाजवा म्हणाव की जोरात. कशाला? त्या बिगार लोक कसं जमणार? अनाब्या माणसांचा तुटवडा नाही, सारं गाव सडलंय बाहेर. पर तिकीट काढायला नको वय त्यासनी. तेच विचारायला आलोय. 4 आण्याची 2 आण्याची तिकीट इकायची काय? अनाब्या म्हणाला, मला काय विचारू नका, जावा. त्या हेरवड्याला सांगा जावा, त्याच्या विचारानं काय ते ठरवा. एवढ्यात वल्हवार आला आणि म्हणाला, नाटकात काम करणाऱ्यांची माणसं यायला लागल्यात, त्यासनी सोडून वाहत. किती आहेत? माप 150 आहेत. अनाब्याचे डोळे पांढरे झाले आणि नाटकातलं एक एक पात्र येऊन सांगू लागलं, माझी 10 आहेत. दुसरा म्हणाला, माझी सोडा बरं का. अनाब्या एकदम ओरडून म्हणाला, जा सोडा जा, सगळी येऊ द्यात. लवार गेला. गुलाब हिरवड्या रिंजीशा तोंडाने येऊन उभा राहिला आणि म्हणाला, अनाब्या मरदा पुढचा पडदाच गावणं झालं. छो त्याच्या, असं म्हणून अनाब्यानं कपाळावर हात मारला आणि विचारलं, मग आता रे घोंगडी जोडू? अरे घोंगडी लई चित्र दिसतील. मग पलपाट्या बघू? काय सांगू तुला आता, असं म्हणून तो गप्प राहिला. त्याला शांत बसलेला बघून
मेकअप मास्टरनं पुन्हा एकदा आठवण दिली. अहो मेहरबान, चहा येतोय ना व? चहाचं बघा की राव काहीतरी. अहो चहा सांगितलाय, जरा दमानं घ्या की, असं म्हणून अनाब्या उठला आणि बाहेरच्या आवारात जाऊन गार वाऱ्याला उभा राहिला. तिथनं त्याला स्टेज दिसत होतं. स्टेजवर 5-25 पोरं नाचत होती. त्या पोरांना बघून भर पिकात जनावरं घुसल्यागत त्याला वाटलं. तो तळतळून म्हणाला, गुलब्या, काय रे तो दंगा? कोण ऐकतं बाई तिथं? आणि काय फ्लॅट उभा केलाय रे त्यो? आता त्यात काही चूक काढू नकोस. हाय हे धर्माचं मानून चालायचं बघ. म्या बघतो त्या पडद्याचं काहीतरी, असं म्हणून हेरावड्या स्टेजकडे निघून गेले आणि अनाब्या खाली बसून मातीत रेघोट्या ओढीत राहिला. लक्ष्मीच्या देवळात ते पटांगण माणसांनी खच्चून भरलं गेलं. 10 वाजून गेले होते. गोमगाला वाढला होता. माणसं टोळक्याने गप्प हाणत बसली होती. एक बिडी 10 जणात फिरत होती. बायका निष्कारणी कालवा करीत होत्या. मोठमोठ्याने तोंड वाजवीत होत्या. काही आ करून आळस देत होत्या. तपकिरी ओढून पेंग घालवत होत्या. अंगावरची पोरं मध्येच किंचाळत होती. काही थानं तोंडात धरून गप्प होती. 10-12 वर्षाची पोरं मात्र हुदल्या घालत होती. मधनं पळत होती. पाठ शिवून खेळत होती. पळता पळता ठेचाळत होती आणि लहर आली म्हणजे शडू मारून कुस्ती खेळत होती. नाटक केव्हा का सुरू होईना त्यांना त्याची काळजी नव्हती. रंगपटात मात्र घायटा उडाला होता. तोंड रंगवलेली पात्र कोणी कपडे करून तयार होती तर कोणी ह्या परवश्याला म्या काय घालू असं अन्याबाला 10-10 विचारत होती. 10 जणांशी 10दा बोलून त्या बिचाऱ्याचं तोंड दुखत होतं. श्री पार्टीचा मेकअप अजून चालला होता. हिरोईनला टोप घालून तयार केलं होतं. टोप घातल्यावर पाटलांचा शिद्या अनाब्याकडे आला आणि म्हणाला, आता लुगडं नेसल्यावर म्या कुणाला ओळखून येणार नाही ना? अनाब्या म्हणाला, नाही र, तू काळजी करू नको. तुला पाटलाचा शिद्या असं कोण म्हणायचं सुधीक नाही. तरी शिद्यानं विचारलं, आमचा आबा आल्यात का हे बघितलं का? तोवर एक जण आत येऊन विचारू लागला, 10:30 वाजून गेलं, दुसरी घंटा देऊ का? कोण घंटा देतोय तो? असं म्हणून अनाब्या खवळला. तसा तो बिचारा गुमान निघून गेला. तो गेल्यावर अनाब्या पुन्हा म्हणाला, सगळ्यांचा लांडा कारभार नग इथं. अनाब्याचा ताव निवाच्या आतच गावचे सरपंच तपकिरी आत गेले आणि म्हणाले, कुठं आहे तो अनाब्या? काय म्या आहे ना इथं, असं म्हणून तो पुढे आला. तपकिरी म्हणाला, कवासं खेळ सुरू करता? सुरुवात करा आणि मग वाटल्यास मध्ये विश्रांती घ्या की. अनाब्या म्हणाला, आता ह्यासनी पातळं नेसवली म्हणजे झालं. त्यावर दुसरी घंटा तर द्या, म्हणजे धीर तर निघल. अनाब्या म्हणाला, बरं बरं देतो. जरा कुणीतरी दुसरी घंटा द्या जावा. सरपंचाचं जाता जाता सहज लक्ष स्त्री पार्टीकडे गेलं आणि बारीक बघून ते म्हणाले, आबा पाटलाचा शिंद्या काय तो? वय शिंद्याच. अरे पाटलाला पसंत कसं पडलं हे, असं म्हणून ते रंगपट्टातनं बाहेर पडले. दुसरी घंटा खणली. शिट्ट्या आणि आरडाओरड सुरू झाली. आरोळ्या उठू लागल्या आणि रंगपटात गोंधळ माजला. त्या गोंधळात पाटलाचा शिद्या ज्याला त्याला विचारू लागला, आमचा आबा आला नाहीत ना? अनाब्या ह्या गोंधळानं उरी फुटला होता. त्याला काही सुचेना म्हणून तो एका कोपऱ्यात जाऊन खाली बसला. तसा मेकअप मास्टर म्हणाला, अनाब्या, ह्या स्त्री पार्टीच्या ते पाव काय झालं? कुठलं पाव? त्या खुर्चीवर ठेवलं होतं ते. मेकअप मास्टर हसून म्हणाला, ते होय, ते मगाशीच कोणी गप्प केलं बाबा. अनाब्या नुसताच त्याच्या धांद्रटागत नुसताच त्याच्या तोंडाकडे बघत राहिला. कुळ्याची चावडी आणि मीराबाईची मशीद अशातली त्याची गत झाली. तोवर पाटलाचा शिद्या म्हणाला, अनाब्या, मला झंपार नाहीत की हो? अनाब्या ओरडून म्हणाला, अरे ती काय 56 पोलकी दोरीव पडल्यात नवं. डोळं फुटल्यागत असं काय करायला लागलायसा सगळीजण? शिद्या केविलवाण्या स्वरानं म्हणाला, माझ्या अंगाचं एक बी नाही त्यात. तसा अनाब्या उठला. तरा स्टेजकडे गेला. त्याला बघून सामान मांडण्यात गळून गेलेला हेरवड्या म्हणाला, थो त्याच्या अनाब्या, अरे ते काचचं कपाट आणि एक तिजोरी लागतीये नव्ह इथं. अनाब्या फाडकन म्हणाला, ते राहू द्या खरं. आधी श्री पार्टीला पोलकी नाही त्याची काय वाट? जा आधी पोलकी पैदा करू द्या. त्या शिद्याच्या मापाचं पोलकं आण जा कुठून तरी. हेरवड्याला घामच फुटला. रात्रीचे 11 वाजलेत, आता पोलकं आणायचं कुठून? कुणाच्या दारात जावं? तो म्हणाला, आता पोलकं कुठून आणू? मला काय सांगतोस? वय खरं आहे, तुझं अंगावर जोखीम घेऊन चुकलो, असं म्हणून तो स्टेजवरून खाली उतरला.
विचार न करता निघाला, चांगला दरवाजापर्यंत गेला आणि तिथून परत येऊन म्हणाला, सगळं वय पर त्या शिद्याचं माप कसं कळायचं? आणाबा विचारात पडला. त्याला माप कसं काढावं हा एक तिडकाच पडला. बुचकळ्यात पडलेला हेरवड्या म्हणाला, जातो 10-5 मोठी मोठी बघून आणतो गोळा करून, असं म्हणून तो धूम पळाला. तो गेला तसा आणाबा पुन्हा रंगपटात आला. तो आत शिरता शेतात एकजण म्हणाला, दाढी काराय गेलेल्या शिरक्याचा अजून पत्त्याच नाही. आणाब्याच्या पायात कापरच भरलं. उभं राहायचं होईना तसा तो खाली बसला. पात्राचा दंगा उसळला होता. बाहेरून शिट्टा आरोळ्या आत येत होत्या. एवढ्या सरपंच तावात येऊन म्हणाला, खेळ सुरू करता का जावा आम्ही? कशात खोळंबल्या तरी कशाला? आणाब्या रंजीस येऊन बोलला, जरा दम धरा, स्त्री पार्टीला पोलकीच नाही तर खेळ कसा सुरू करायचा? एवढ्यात एरवड्यात पळत येऊन म्हणाला, पोलकी नाही गावली, पर ह्यो भटीचा पांढरफेटा शर्ट आणला या. हातूपर दुमडून घालूया की, त्याला काय होतंय? सरपंचानी घाई केली. मग काम भागलं नवं, तिसरी घंटा द्या बघू मग. आणाबा कष्टानं म्हणाला, आहो आता काय सांगायचं तुम्हाला, अजून एक पात्राचा पत्त्याच नाही. लगेच एकानं सल्ला दिला, तिसरी घंटा द्या, आता तर येऊ द्या, नाहीतर कटाप करा ती एवढी कामं. सरपंच पुन्हा म्हणाले, द्या द्या, घंटा द्या आधी. आणाब्या लटलट कापत उभा राहिला. एरवड्या म्हणाला, अरे त्या शिरक्याला बघ जा की कुठं मेलाय तो. हेरावड्या मोठ्या दमाचा माणूस होता. तो लगालग बाहेर गेला. सरपंच ही मग बाहेर पडले. रंगपटात जरा सामसूम झाली तसा मेकअप मास्टर म्हणा, आणाब्या, तिसरी घंटा व्हायच्या आधी एक चहाचा फेर होऊ द्या. त्याला नेऊन चहाच्या हंड्यात बुडवावं असं त्याला वाटलं. इकडे नाटक खोळंबलंय आणि याचा चहा वाचून जीव चाललाय. आता काय करावं तरी काय? शिट्ट्या जोरजोरानं ऐकू येऊ लागल्या. कान किटून गेले. त्या आरोळ्या जशा कानावर येतील तशा आणाब्याचा जीव खालवर होऊ लागला. तो बसल्या जागीच बसून राहिला आणि एकाएकी कोणीतरी म्हणाला, शिर्के आला, शिर्के आला. शिर्के आला, पण सगळेच त्याच्या अंगावर खळवळून उठले. कुत्री भुंकावी तसे ओरडू लागले आणि चहा न मिळालेला मेकअप मास्टर संतपणाने त्याचं थोबाड रंगवू लागला. बाहेरच्या गोंगाल्यात जाण्याची आणाब्याला छाती होत नव्हती. तो त्या रंगपटात अस्वस्थपणानं फेऱ्या मारत होता. आवरा आवरा, कसं तरी रंगून लवकर मोकळं करा. शिर्के आल्याची बातमी स्टेजपर्यंत पसरली आणि परस्पर तिसरी घंटा झाली. पलटपट्यांचा तो पडदा वाकडा तिकडा झुलत वर गेला तसा स्टूलवर उभा राहून फोटो लावत असलेला सुतार गडबडीने खाली उतरला आणि स्टूल आणि फोटो तिथंच टाकून विंगेतनं चालाकीने बाहेर पळाला. पायपेटीतनं सूर निघाले, डग्गा घुमू लागला. तिसरी घंटा होताच रंगपटात गोंगाला उडाला. गोळीबार झाल्यावर माणसं वाट फुटेल तिकडे पळावी तशी पात्र पळून खेळू लागली. दोरीवर टाकलेली कपडे पायाखाली आले. मेकअप मास्टरनं चहा पिऊन रिकामी करून ठेवलेली कप बशी जागच्या जागी ठार झाली. हादग्यात पोरींनी फेर धरावा तसा अनाब्याभोवती त्यांनी फेर धरला. तोवर एक जण कतरून ओरडलं, अरे वेंट्री आली, वेंट्री. कोणाची एंट्री आली हे समजेना. आणि तशातच पाटलांचा शिद्या विचारू लागला, आबा आल्यात काय आमचं? आणाबा तावून म्हणला, शिद्या आले का? तुझीच एंट्री आली, जा पळ. पातळाचा घोळ सावरत शिद्या स्टेजकडे पळत सुटला. शिट्या कानावर आल्या तशा त्याचा निम्मा जीव गेला. छाती भात्यागत वर खाली होऊ लागली. नरड्यात काहीतरी अडगल्यागत झालं आणि त्याला आपल्या भाषणाची सुरुवात आठवेनाशी झाली. तो मागं वळून म्हणाला, आणाब्या, माझं कोणचं भाषण हो? पहिला शब्द सांगा लवकर. अरे आधी आत घुस. प्रामटर सांगितलं की चुकलं तिथं. प्रामटर सांगलं की चुकलं तिथं. विंगेतनं त्याला कोणीतरी आत ढकललं तसा प्रेक्षकात कालवा उडाला. शिद्याच्या तोंडातनं शब्द फुटेना. मग प्रॉमटर ओरडून वाचू लागला. तेच बाहेर ऐकू येऊ लागलं आणि प्रेक्षक तेच चित्त देऊन ऐकू लागले. टाळ्या, शिट्ट्या, आरोळ्या थांबल्या. स्टेजवरचे संवाद खड्या आवाजात येऊ लागले. पट्ट्याच्या फेकीगत पात्रांचे हातवारे दिसू लागले आणि प्रेक्षक दांडग्या कुतूहलाने ते न्याहाळत बसले. एकेका पात्राला हळूहळू ओळखू लागले. इंजिन सुरू करून ड्रायव्हरनं विसावा घ्यावा तसा आणाब्या नाटक सुराला लागल्यावर रंगपटात येऊन बसला. त्यानं खिशातनं एक बिडी काढली आणि समाधानानं तो झुरके घेत राहिला. सगळं आवरून हेरवडाही रंगपटात आला. एक हुंकरा टाकून आण्याबाला म्हणाला, पाटलाचा शिद्या काय दिसतंय रे? कुणाला वळखू येत नाही अशी सुदमुद पोरगी म्हणनास. चल जरा बाहेर तर चल, एक चक्कर मारून येऊ. आणाबे उठला. मग ते दोघेही बाहेर येऊन उभे राहिले.
नाटक आता सुराला लागलं होतं. एवढ्यात काय झालं कोणाला ठाऊक, त्या गर्दीतनं एक भला धिप्पाड माणूस एकाएकी उठून उभा राहिला आणि कचा कणिक तुडवावी तशी पायाखालील माणसं तुडवीत तो स्टेजकडे निघाला. त्याच्या पटक्याचा शेमला चांगला टाचेपर्यंत लोंबत होता. हिरवड्या घाबरला होता. म्हणाला, "आणाब्या, अरे ह्यो शिद्याचा बा." बघता बघता तो स्टेजवर चढून गेला. कोंबड्याची मानगूट पकडावी तशी शिद्याची मानगूट धरून त्यानं त्याला विंगेतून बाहेर ढकलून दिलं. त्या गचांडीसारखी ते पोर रंगपटाच्या दारात आलं. अंगात वाळवण पसरावं तशी त्या पटांगणात पसरली ती माणसं एकाकी उठून उभी राहिली. काही स्टेजवर गेली, काही रंगपटात घुसली. आनाब्या आणि हिरवड्या पळत पळत पाटलाकडे आले. काकुळतीला येऊन म्हणाले, "पाटील, हे काय नाटक बंद पाडता होय?" पाटलानं शिद्याच्या पातळाचा पदर धरून एक हिसका मारला तसं पोर त्याच्या पायात आडवं झालं. त्याला पकाका लाथा घालून तो म्हणाला, "पुरसाच्या जातीला येऊन लुगडं नेसतोयस? पोटाला येऊन आबरू घालवलीस लेका घराण्याची. आधी फेड फेड ते लुगडं." आणाब्या पुढे होऊन पाटलाचे पाय धरून म्हणा, "पाटील, हे काय करून करतासा? नाटक बंद पाडतासा वे?" पाटील चवताळला. आणाब्याच्या झिंजा धरून त्याला वर उचलत तो म्हणाला, "पाटलाच्या पोराला लुगडं नेसवतोस? नाटकाची एवढी हौस आहे तर आण की तुझ्या बायकोला, नेसीव लुगडं आणि नाचीव इथं." असं म्हणून शिद्याची एक तंगडी त्यानं हातात धरली आणि कुत्रं ओढावं तसं दरादरा ओढत तो तिथून बाहेर निघाला. सापाला बघून गवताना भांग द्यावी तशी माणसं गडबडीने वाट करून देऊ लागली. दरवाजात गेल्यावर पाटलानं त्याची तंगडी सोडली. शिद्या लटालटा कापत घराकडे चालला. तोंडानं शिव्या देत आणि हातानं बुक्क्या घालत पाटील त्याच्या मागणं निघून गेला.